चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत पाठाकडील तालीम मंडळ विजेते. छत्रपती शाहू स्टेडियमवर बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत पाठाकडील तालीम मंडळाने खंडोबा तालीम मंडळाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच खंडोबा तालीम मंडळाने 4-3-3 या आक्रमक शैलीत खेळ करत चढाया केल्या, तर पाठाकडील तालीम मंडळाने 4-4-2 या संतुलित फॉर्मेशनमध्ये खेळ सादर केला. पाठाकडील संघाकडून ऋषिकेश मेते पाटील, आमिर खजिरे, यशराज कांबळे आणि ओंकार मोरे यांनी वेगवान खेळ करत प्रतिस्पर्ध्यांच्या बचाव फळीवर दबाव निर्माण केला. खंडोबा संघाकडून रोहित जाधव, विष्णू टीएम, कुणाल दळवी, पृथ्वीराज साळुंखे आणि प्रभू पवार यांनी आक्रमक प्रयत्न केले. मात्र पाठाकडील संघाच्या अरबाज पेंढारी, अक्षय पायमल, प्रतीक बदामे आणि गोलरक्षक अमर गवडी यांनी उत्कृष्ट बचाव करत सर्वत्र प्रयत्न परतवून लावले. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. उत्तरार्धात दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला. अखेर सामन्याच्या 78व्या मिनिटाला नवी खान यांनी दिलेल्या लॉग पासवर आमिर खजिरेने संधी साधत शानदार गोल केला आणि पाठाकडील संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर खंडोबा संघाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर पाठाकडील तालीम मंडळाने सामना जिंकत चंद्रकांत चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास उपमहापौर अक्षय जरग, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेना नेते सत्यजित कदम, गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख, परिवहन सभापती सत्यजित जाधव, बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेवक विजयसिंह खाडे, रत्नेश शिराळकर, वैभव माने, आशफाक अजरेकर, जयेश ओसवाल तसेच जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरणकुमार लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या पाठाकडील तालीम मंडळाला 2,31,000 रुपये व चषक, तर उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळाला 1,31,000 रुपये व चषक प्रदान करण्यात आले. उपांत्य फेरीतील बालगोपाळ तालीम मंडळ व दिलबहार तालीम मंडळ यांना प्रत्येकी 31,000 रुपये देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी 11,000 रुपये, मालिका वीराला 31,000 रुपये, तर प्रत्येक सामन्यातील सामनावीराला 3,100 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत पाठाकडील तालीम मंडळ विजेते. छत्रपती शाहू स्टेडियमवर बालगोपाळ तालीम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत पाठाकडील तालीम मंडळाने खंडोबा तालीम मंडळाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच खंडोबा तालीम मंडळाने 4-3-3 या आक्रमक शैलीत खेळ करत चढाया केल्या, तर पाठाकडील तालीम मंडळाने 4-4-2 या संतुलित फॉर्मेशनमध्ये खेळ सादर केला. पाठाकडील संघाकडून ऋषिकेश मेथे पाटील, आमिर खजिरे, यशराज कांबळे आणि ओंकार मोरे यांनी वेगवान खेळ करत प्रतिस्पर्ध्यांच्या बचाव फळीवर दबाव निर्माण केला. खंडोबा संघाकडून रोहित जाधव, विष्णू टीएम, कुणाल दळवी, पृथ्वीराज साळुंखे आणि प्रभू पवार यांनी आक्रमक प्रयत्न केले. मात्र पाठाकडील संघाच्या अरबाज पेंढारी, अक्षय पायमल, प्रतीक बदामे आणि गोलरक्षक अमर गवडी यांनी उत्कृष्ट बचाव करत सर्व प्रयत्न परतवून लावले. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. उत्तरार्धात दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला. अखेर सामन्याच्या 78व्या मिनिटाला नवी खान यांनी दिलेल्या लॉग पासवर आमिर खजिरेने संधी साधत शानदार गोल केला आणि पाठाकडील संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर खंडोबा संघाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर पाठाकडील तालीम मंडळाने सामना जिंकत चंद्रकांत चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास महापौर, उपमहापौर अक्षय जरग, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेना नेते सत्यजित कदम, गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख, परिवहन सभापती सत्यजित जाधव, बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेवक विजयसिंह खाडे, रत्नेश शिराळकर, वैभव माने, आशफाक अजरेकर, जयेश ओसवाल तसेच जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरणकुमार लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या पाठाकडील तालीम मंडळाला 2,31,000 रुपये व चषक, तर उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळाला 1,31,000 रुपये व चषक प्रदान करण्यात आले. उपांत्य फेरीतील बालगोपाळ तालीम मंडळ व दिलबहार तालीम मंडळ यांना प्रत्येकी 31,000 रुपये देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी 11,000 रुपये, मालिका वीराला 31,000 रुपये, तर प्रत्येक सामन्यातील सामनावीराला 3,100 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. मालिकावीर आमिर खजीर, सामनावीर ओंकार मोरे, गोलरक्षक अमर गवडी, डिफेन्स अक्षय पायमल, सर्व पाठाकडील उत्कृष्ट हा
प्रभू पवार उत्कृष्ट फॉरवर्ड, विष्णू TM खंडोबा तालीम मंडळ यांना गौरवण्यात आले. मालिकावीर आमीन खजीर, सामनावीर ओंकार मोरे, गोलरक्षक अमर गवळी, डिफेन्स अक्षय पायमल, सर्व पाटाकडील उत्कृष्ट हा प्रभू पवार उत्कृष्ट फॉरवर्ड, विष्णू TM खंडोबा तालीम मंडळ यांना गौरवण्यात आले. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.